पाप पिंगला आशा ही परमम दुःखम. आशात सगळं दुःख आहे. पिंगलाच्या कथेमध्ये सांगितलंच आहे नाही का, नैराश्यम परमम सुखम. आणि निराशता हे खऱ्या अर्थानं त्यामध्ये सुख आहे. कारण आशाबद्ध आत्ताच आपण पाहिलं, आशेने बांधलेलं असता मनुष्य जो आहे हा धावत सुटतो, त्याला विश्रांती मिळत नाही. आणि एकदा आशेतून सुटला की शांत मुक्तास तिष्ठन्ते पंगुवत. मुक्त मनुष्य शांत राहतात, नाही धावा घेत मन. इंद्रियांचे समाधान, इंद्रिय कुठेही धावत नाहीत. शांत अशा स्वरूपानं परमात्मा स्वरूपाचं चिंतन करत राहतात. असा भगवत भक्त भगवंताला अतिशय आवडतो. आता काही एक तुझ्या प्रश्ने माया सांग उपलक्षणे सर्ग स्थित्यंत कारणे त्रिविध गुणी विभागे. आता काही एक तुझ्या प्रश्ने, आणखी काही एक तुझा जो प्रश्न केलेला आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून माया सांग उपलक्षणी. उपलक्षणाच्या द्वारा माया सांगतो. उपलक्षण म्हणजे स्वग्राहकत्वे सती श्वेतग्राहकत्वम उपलक्षणम. थोडंसं काही सुतोवाच करतो, त्याद्वारा तुला आणखीनही मायेचा विस्तार किती आहे हे सगळा विस्तार तुला कळेल. ती कशी आहे? सर्ग स्थित्यंत कारणे. सर्ग म्हणजे उत्पत्ती, सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीची स्थिती आणि सृष्टीचा अंत कारणे, अंत करणारी अशा प्रकारची ही माया आहे. म्हणजे ही सगळी सृष्टीची स्थिती, उत्पत्ती स्थिती लय करणारी ही मायाच आहे. त्रिविध गुणी विभागे, आणि तिचा विभाग आलेला आहे. त्या माया त्रिविध प्रकारच्या आहे. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण अशा गुणांनी ती विभागलेली आहे. आणि त्याद्वारा ह्या सृष्टीच्या उत्पत्तीचं, स्थितीचं आणि अंत म्हणजे नाशाचं कार्य करत असते. असा हा मायेचा सगळा विस्तार आहे. जेवी सूर्यासी संकल्पू नसे तरी नसता त्याच्या ठाई दिसे. जेव्हा का निजकिरण वशे अग्निप्रकाशे सूर्यकांती. तेवी शुद्ध स्वरूप पाही संकल्प मात्र काही नाही. न सतची दिशे ते ठाई ते दानविदेही मूळ माया. आणखीन मायेचे स्वरूप सांगण्याकरता दृष्टांत दिला. सूर्य, काल आपण दृष्टांत पाहिला. सूर्य आहे, सूर्यांच्या स्वतःच्या किरण ज्या आहेत ते सूर्यकांत मण्यामध्ये येतात. आणि सूर्यकांत मण्याचा संबंध जर त्या कापसाशी आला असता कापूस पेटतो. हा दृष्टांत आपण काल पाहिला. तोच या ठिकाणी सांगतात की तो कापूस पेटवण्याचा जेवी सूर्याशी संकल्प नसे. सूर्याने काही संकल्प केला आहे का की आपल्याला अशा प्रकारचं कार्य करायचं आहे? असा कोणताही संकल्प सूर्याने केला नाही. पण तरी केला नसताना देखील त्याच्या ठाई दिशे. जेव्हा निजकिरण वशे, त्या सूर्यांच्या किरणामुळे सूर्यकांती अग्निप्रकाशे. सूर्यकांत मनाच्या ठिकाणी अग्नी हा प्रकाशमान होत असतो. अग्नी प्रकाशमान होत असताना तो अग्नी प्रकाशमान व्हावा, प्रदीप्त व्हावा, हे याविषयी सूर्याशी संकल्प नसे. सूर्याच्या ठिकाणी संकल्प नाही, पण तरी देखील संकल्प केला नसताना देखील त्याच्या ठाई दिसे. त्याच्याच ठिकाणी दिसून येतं की हा अग्नी पेटवला कोणी, प्रदीप्त झाला कसा, तर सूर्यामुळे झाला. लोक म्हणत नाहीत की सूर्यकांत मनामुळे झाला, तर नाव बोट कोणाकडे करतात? सूर्याकडे करतात. म्हणजे हा आरोप त्याच्या ठिकाणी केला जातो. हा जसा दृष्टांत आहे त्याप्रमाणे तेवी शुद्ध स्वरूपी पाही. शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी पाही म्हणजे विचार कर. जे विशुद्ध अशा प्रकारचं आत्मस्वरूप आहे असंग निर्विकार, त्या असंग निर्विकार शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी संकल्प मात्र काही नाही. जसं सूर्याच्या ठिकाणी कोणताही संकल्प नाही, त्याप्रमाणे विशुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही संकल्प नाही. शुद्ध आत्मस्वरूपात संकल्प स्फुरद्रूप होत नाही. आपण म्हणतो की एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एकटा आहे, अनेक रूपानं उत्पन्न व्हावं, किंवा अनेन जीवेन आत्मना अनुप्रविश्य, तर तो परमात्मा स्वतःच्या द्वारा जीव रूपानं त्यामध्ये प्रविष्ट झाला. अशा अनेक श्रुती आहेत. हे जे काही त्यानं संकल्प केला, हा संकल्प शुद्ध स्वरूपी विचार कर, शुद्ध स्वरूपामध्ये संकल्प नाही.
कारण एक असंग निर्विकार आहे, त्याचा कोणाशी संबंध होऊ शकत नाही. त्या ठिकाणी संकल्प होणं शक्य आहे का? संकल्प होणं कधीही शक्य नाही. मग नसतचे दिसे ते ठाई, आणि असा कोणताही संकल्प नसताना देखील नसतचे ते ठाई दिसे, त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी दिसून येतो. आपणच काय म्हणतो? त्या परमात्म्याने संकल्प केला आणि संकल्प करून तो जीवरूपानं प्रविष्ट झाला, की अशा ज्या काही आद्यरूपाच्या श्रुती आहेत त्या श्रुतीमध्ये हेच सांगितलेलं आहे की त्यानं बहुवी प्रजा, अनेक प्रजा उत्पन्न केली, असं ठिकठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता वास्तविक विशुद्ध परमात्मा स्वरूप जे आहे, तर ते विशुद्ध स्वरूप काही निर्माण करू शकतं का? आणि जर काही निर्माण करत असेल, त्याच्यापासून काही विकार होत असेल, तर त्याला शुद्ध म्हणता येईल का? त्याला शुद्ध म्हणता येऊ शकत नाही. परंतु असा असताना देखील सगळा आरोप कुणावर केला जातो? त्या परमात्मा स्वरूपावरच सगळा आरोप केला जातो, आणि ज्याच्यामुळं केला जातो अशी ती माया आहे. काहीच न होनिया काही एक होता, काहीच न होनिया काही एक होता, नामरूपा तिथं आपण नेनता, होण्यानं होण्याच्या होण्यानं होण्याच्या नेनोनिया वार्ता, त्याचा संकल्पची झाला, त्याचा संकल्पची झाला प्रसवता त्या प्रसवता. हो, ते सगळं प्रसवलं कशामुळं? त्याच्या संकल्पामुळं. मग आता तो काही करू शकतो का? तो तर असंग आहे, निर्विकार आहे, व्यापक आहे. व्यापकात कोणती क्रिया असते का? काही क्रिया नसते. परंतु असं जरी असलं तरी देखील हा सगळा उत्पत्ती स्थिती लयाचा आरोप कोणावर केला जातो? त्या परमात्म्यावरच केला जातो ना. की काय म्हणतात? ज्याच्यामुळे सगळं उत्पन्न होतं, येतो इमानी भूतानी जायंत येन जाताने जीवंती यत्प्रयंत विसमिशंती तत्विजिज्ञास स्वतः ब्रह्मेती. हे कोणाचं वर्णन केलं? परमात्म्याचंच वर्णन केलं. मग झालं कसं? तर त्याला तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने हे एवढी ख्याती केली. सुरुवात काय अभंगाची? पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कानवा तेरे तेरे ते. असं शुद्ध आत्मस्वरूप होतं. मग पुढे सृष्टी झाली कशी? तिथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे ही माया निर्माण झाली, आणि तो परमात्मा माया विशिष्ट झाला. आणि संकल्प म्हणजे कोण आहे? ही मायाच आहे. मायानं फक्त त्याचा आश्रय घेतला, आणि आश्रयाला राहून ती माया, काल आपण पाहिलं, गरोदर झाली आणि संपूर्ण जगड व्यालेली आहे. म्हणून हे सगळं त्याचं कर्तृत्व, त्याची फक्त सत्ता आहे, पण सगळं कर्तृत्व कोणाचं आहे? हे प्रकृतीचंच आहे. अशी जी आहे तिला माया असं म्हणतात. हे मायेचं सगळं मायेची लक्षणं चालू आहे. परंतु आरोप मात्र शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी केला जातो. ते विशुद्ध स्वरूपी पाही, शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी संकल्प मात्र काही नाही. त्याच्या ठिकाणी संकल्प स्फुरद्रूप होऊ शकत नाही, काहीच नाही. नसतचे नसताना देखील ते ठाई दिसे, त्या ठिकाणी दिसून येतो, संकल्प दिसून येतो. आणि तो संकल्प म्हणजेच काय आहे? हे विदेही जनका, ते मूळ माया जाण. त्याला मूळ माया असं म्हणतात, जिथून या संपूर्ण सृष्टीला प्रारंभ झालेला आहे. कोणती माया? म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी झालेला जो संकल्प, हा संकल्प हीच माया आहे, ही मूळ माया आहे. म्हणजे तिथून सगळी सृष्टीला उत्पत्तीला प्रारंभ झालेला, म्हणून हिला मूळ माया असं म्हटलं. कारण हा संकल्पच सगळ्या सृष्टीला, त्याचा संकल्पाची झाला प्रसवता त्याच्या संकल्पानेच सगळं प्रसवलेलं आहे. म्हणजे ह्या मायेमुळे, त्याच्या सत्तेनं स्वरूप निर्विकल्प पूर्ण, तेथे मी म्हणावया म्हणते कोण, ऐसेही ठाई स्फुरे मीपण, ते मुख्यत्वे दान मूळ माया. आता स्वरूप कसं आहे? निर्विकल्प पूर्ण. स्वरूप निर्विकल्प आहे, पूर्ण अर्थात व्यापक आहे. निर्विकल्प अर्थात विकल्पो नाम द्वैता, त्या ठिकाणी कोणताही विकल्प नाही. विकल्पो नाही वस्तूने, विकल्पो नाही वस्तू, वस्तूच्या ठिकाणी विकल्प नाही, म्हणजे द्वैत नाही. अशी ही वस्तू आहे, एकच एक परिपूर्ण अशा स्वरूपाचा निर्विकल्प. विकल्प म्हणजे द्वैत, त्या ठिकाणी कोणताही द्वैत नाही, परिपूर्ण अशा स्वरूपाची वस्तू आहे. मग आता परिपूर्ण आहे, मग त्या ठिकाणी मी कसं काय येईल? की माझ्या ठिकाणी हा संकल्प स्फुरद्रूप पावला, किंवा मी हे सगळं निर्माण केलं, असा मी म्हणजे अहंकार. मी म्हणजे संकल्प, तिथे येणं शक्य आहे का? ते तर मी म्हणावया म्हणते कोण? तिथं मी कोण म्हणेल?
मग आशा तिथं मी म्हणायलाच कुणी नाही. मी हे विशेष आहे, मी म्हणजे अहंकार आहे. तिथं अहंकार आहे का शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी? शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी काही एक नाही. मग मी म्हणायला असं तिथं कोणीही नाही की जो मी शब्दाचं वाच्य होईल, जो मी शब्दाचा प्रयोग करील, असं त्या ठिकाणी कोणीही एक नाही. म्हणून म्हणतात मी म्हणावया म्हणते कोण? मी कोण म्हणेल त्या ठिकाणी? तिथं अव्यवहार्य आशा स्वरूपाचं ते तत्व आहे. मग ऐसेही ठाई स्फुरे मीपण. आणि अशा शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी मीपणा अर्थात अभिमान, अहंकार जो उत्पन्न होतो, त्या अहंकारालाच मुख्यत्वे दान मूळ माया, त्याला मूळ माया असं म्हणतात. पहिल्यांदा समष्टी स्वरूपाने सांगितलं की माया विशिष्ट परमात्म्याच्या ठिकाणी एकोहम बहुश्याम प्रजायय, मी एकटा आहे, मी अनेक रूपानं व्हावं, अशा प्रकारचा संकल्प झाला आणि त्या संकल्पालाच माया असं म्हणतात. त्यानंतर दुसऱ्या ओवीमध्ये शुद्ध निर्विकल्प स्वरूप आहे. मग निर्विकल्प स्वरूपाच्या ठिकाणी अधिष्ठान परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी अहंकार उत्पन्न होणं शक्य आहे का? मी मनुष्य होणं शक्य नाही. मीरा म्हणाल तिथं काही वावच नाही, तिथं कोणता पदार्थच नाही, तर मी आला कुठून? शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी. परंतु अशाही शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी ऐसेही ठाई मीपण स्फुरे, मीपणाचे जे स्फुरण होतं, जाणीव, वास्तविक शुद्ध स्वरूप आत्मा मी आहे. एरवी सर्वांच्या हृदय देसी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. तुम्हाला काय म्हणता? मीच म्हणता. मीही मला काय म्हणतो? मीच म्हणतो. कुणीही जरी असलं स्वतःला काय म्हणतात? मीच म्हणतात. असं जे विशुद्ध स्वरूप आहे, त्या विशुद्ध स्वरूपाविषयीचा तो मी आहे. परंतु त्या मीची जाणीव जी आहे, ती जाणीव मात्र ही मात्र माया आहे. जाणीव मात्र काय? हा अहंकार आहे. ज्यावेळेस मीची जाणीव होते तो अहंकार आहे. आणि असा शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी असणारा जो मीपणा, हा अहंकार, हा आला कुठून? तर ते मुख्यत्वे जाणं मूळ माया, तीच मुख्य अशी मूळ माया आहे. वेष्टी स्वरूपाच्या ठिकाणी अहंकार म्हणजे अहंकार रूपानं ही माया आहे. आणि तिथपासून अहंकारापासून त्या जीवाच्या संसाराला प्रारंभ झालेला आहे. आता यानंतर सृष्टीच्या उत्पत्तीविषयी प्रतिपादन करतात. तया मीपणाच्या पोटी म्हणे मदची म्या पहावे दिठी, मदसी म्या सांगाव्या गोठी, आत्यादरे भेटी माझी मज व्हावी, मद माझी अति प्रीती, माझी मद व्हावी रती, माझ्याची म्या घेऊन युक्ती, मद माझी प्राप्ती, मद बोधे व्हावी. म्हणे मद मिया अलंगावे, मद मियाची संभोगावे, मद मियाची संयोगावे, नियोगावे स्वामी सेवकत्वे सर्वदा. आता विशुद्ध परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी एकदा माया निर्माण झाली. माया निर्माण झाली, जीवाच्याही ठिकाणी माया आली अहंकार रूपानं, ईश्वराच्या ठिकाणी संकल्प आला, संकल्प रूपानं माया आली. मग आता पुढे काय झालं? त्या परमात्मा माया विशिष्ट झाला. माया विशिष्ट झाल्यानंतर मग मीपणाच्या पोटी थांबायचं. मीपणाच्या पोटामध्ये म्हणजे मीपणा आला, म्हणजे परमात्मा म्हणतो, परमात्मा माया विशिष्ट झाला. आणि मग परमात्मा आत्ताच आपण पाहिलं अध्यारोपाच्या भाषेमध्ये की त्या परमात्मात सगळं काही तोच झालेला आहे. जगद रूपानं देखील तोच झालेला आहे. आणि न जीवेनं आत्मना अनुप्रविश्य म्हणजे तोच जीवरूपानं प्रविष्ट झालेला आहे की विदार्य मूर्ध सीमानम, हे ज्या श्रुती आहेत ते काय सांगतात? जीवरूपानंही तोच झालेला आहे, जगद रूपानंही तोच झालेला आहे. मग आता सगळं काही तत्सर्व अभवत, तो सगळं काही तोच झालेला आहे. मग मीची मज व्यालो, मीच मज व्यालो, पोटा आपुलिया आलो, पोटा आपुलिया आलो, मीच मला व्यालो. म्हणजे ह्या जगद रूपानं, कार्यरूपानं, जीवरूपानं सगळं तोच व्यालेला आहे. म्हणजे मीच मज व्यालो आणि पोटा आपुलिया आलो. आता हे कसं? आपल्या पोटाला मी आलो म्हणजे जीवरूपाच्या पोटामध्ये, अर्थात जीवाला ज्यावेळेस ज्ञान होतं त्यावेळेस परब्रह्म रूपानं ज्ञान होणं तेच जीवाच्या पोटाला येणं आहे, असंच ना.
मी समजवे आलो ठीक आहे, पण पोटा आपुले आलो त्या जीवरूप असणाऱ्या परब्रह्म स्वरूपाला पुन्हा त्या परमात्म्याचं ज्ञान झालं. दोहीकडे पाहे दोहीकडे पाहे तू का आहे तैसा आहे. हा आहे तैसा आहे. सांगा सांगा ना काय म्हणायचं, आम्हाला कळालं नाही. म्हणजे कारण रूपाने सुद्धा मीच आहे आणि कार्यरूपाने सुद्धा माझीच व्याप्ती आहे. हा म्हणजे कार्यरूपानंही जगतरूपानंही कारणरूपानंही सगळं काही मीच झालेलो आहे. तुका आकाशा एवढा अनुरिनिया थुकडा तुका आकाशा एवढा. पाहता त्याच्या मीपणाच्या पोटी आता विशुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी मीपणा नव्हता, शुद्ध परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी आता मीपणा आला. पण त्या मीपणाच्या पोटामध्ये झालं काय, आल्यानंतर म्हणे मदची म्या पाहावे दिठी, मीच मला पाहावं, मीच मला पाहावं. म्हणजे हा परमात्माचा आधीच विचार केला आपण. त्याच्या परमात्म्याच्या पोटामध्ये तो जीवरूपाने प्रविष्ट झाला, म्हणजे जीवही तोच आहे आणि जगतही तोच आहे. ज्यावेळेस त्याला वाटतं की मदची म्या दिठी पाहावे, मीच माझ्या दृष्टीनं मला पाहायचं आहे. मग आता मीच माझ्या दृष्टीने मला कसं पाहायचं, ज्यावेळेस तो जीवरूपानं प्रविष्ट झाला त्यावेळेस त्या जीवाला ज्यावेळेस मला दृश्य पदार्थ पाहावे असे वाटतात त्यावेळेस तो पाहतो, तो द्रष्टा होतो. जीवही कोण आहे, परमात्माच आहे. आणि मला पाहायचं म्हणजे मिथ्या रूपानं आध्यस्थ रूपानं असणारं जे जगत ते देखील कोण झालेलं आहे, परमात्माच झालेला आहे. त्यामुळे जीवरूप द्रष्टा स्वरूप असणारा जो मी, तो मीच मला पाहतो. ह्या सगळ्या गोष्टी घडतात. तत्सृष्ट्वा तदेवानुप्रविशत. हा तत्सृष्ट्वा तदेवानुप्रविशत. त्यानं त्या सृष्टीला निर्माण केलं आणि त्यामध्ये चिदाभास रूपानं तो प्रविष्ट झाला. अशा सगळ्या ज्या काही अध्यारोपाच्या भाषेत सांगितलेल्या जगद उत्पत्तीसाठी सांगितलेल्या ज्या श्रुती आहेत, ह्या श्रुती ह्या कधी याची संगत लागते, ज्यावेळेस मायेचा स्वीकार केला जातो त्यावेळेस. एरवी तत्वतः पाहिला गेलं तर तत्व हे अव्यवहार्य स्वरूपाचं आहे. त्यांच्या ठिकाणी कोणताही व्यवहार नाही. मग व्यवहाराला सुरुवात कधी होते, ज्यावेळेस या मायेचा स्वीकार केला जातो त्यावेळेस त्याच्या ठिकाणी व्यवहार घडतो. एरवी विशुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी कोणताही व्यवहार होत नाही. तर या मीपणाच्या पोटी तर मी पण देहाला मी म्हणणारा असा जीव घ्यायचा का? हां, तर आता मीपणाच्या पोटी म्हणजे या ठिकाणी परमात्मा जीवही झालेला आहे, त्यात प्रविष्ट झाला ना. ह्या अध्यारोपाच्या भाषेत सांगायचं आहे का हा व्यवहार सांगायचा आहे? व्यवहार सांगताना सगळं अध्यारोपच आहे, ही तत्व सांगायचं नाही. या ठिकाणी सगळं जीवही परमात्मा झालेला आहे, जगतही परमात्मा झालेला आहे. त्यामुळं जीवरूपानेही परमात्माचा आहे आणि जगतरूपानेही परमात्माचा आहे. त्यामुळं परमात्मा म्हणतो की मीपणाच्या पोटी. मीपणा म्हणजे हा मायाविशिष्ट परमात्मा. त्या मायाविशिष्ट परमात्म्याच्या ठिकाणी काय झालं म्हणे मदची त्या परमात्माच म्हणतो मदची मलाच म्हणजे जगतरूप असणाऱ्या मलाच म्या पाहावे. जो काही जीवरूपानं मी झालेला आहे त्या मला पाहावे दिठी. पुढे मदसी म्या सांगाव्या गोष्टी. आता मीच मला पाहायचं हे अज्ञानाच्या अवस्थेत पाहिलं, किंवा म्हणे मदची म्या पाहावे दिठी, मलाच म्या पाहावं. म्या पाहावं म्हणजे जीवरूपानं मलाच पाहायचं, म्हणजे विशुद्ध स्वरूपानं पाहायचं. म्हणजे कोणताही व्यवहार असो, हा सगळा व्यवहार तात्पर्य असं आहे की ईश्वर बोलतोय ना हा सर्व. हा ईश्वर बोलतो. ईश्वराकडे लावायचं. कंदरकर महाराजांनी असं चिंतन केलेलं आहे. त्या ठिकाणी जे काही सांगितलेलं आहे ना सगळ्या गोष्टी, हे सगळं मायेमुळं घडलेलं आहे. हा संपूर्ण इच्छावत व्यवहाराला कारण म्हणजे बंधनापासून अज्ञान अवस्थेपासून तर मोक्षापर्यंतचा संपूर्ण व्यवहार जो काही इच्छावत व्यवहार असेल त्या सगळ्या व्यवहाराला कारण ही माया आहे. जे मायेतच सगळा हा व्यवहार घडतो. एरवी विशुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी कोणता व्यवहार घडत नाही. आणि जो व्यवहार आहे ही सगळी माया आहे. ही माया सांगण्यात तात्पर्य आहे. मग ही माया अध्यारोपाच्या भाषेमध्ये हा ईश्वर मलाच मीच मला कसा पाहतो, की एक अज्ञानाच्या अंगाने कसा पाहतो, ज्ञानाच्या अंगाने कसा पाहतो, मायेला उपाधी हे पण सगळं कसं आहे ईश्वर पाहतो. म्हणजे सांगताना काय
मुख्य माया सांगायची, ईश्वर सांगायचा नाही. तर मायेमुळं हा सगळा व्यवहार घडतो हे सांगायचं आहे. कारण विशुद्ध परमात्मा स्वरूपामध्ये बोलणं काहीच घडत नाही. तर हे सगळं बोलणं जे आहे, व्यवहार जो आहे, हा मायेला स्वीकारून आणि हा सगळा अध्यारोप आहे मायेला घेऊनच चाललेला आहे. जीवाच्या ठिकाणी आता जेव्हा गौडपादकारिका उपनिषद मध्ये पाहतात तर हा एक भाव आहे की ईश्वराने नाही, हे सर्व मीच निर्माण केलेले आहे. यथा स्वप्न प्रपंचोयम, तर तिथं सांगण्याचा भाव वेगळा आहे. इथं आता जे सांगायचं ते ईश्वरापासून सृष्टी सांगायची. ही सृष्टी ईश्वरापासून घडलेली आहे, ईश्वराच्या मायेपासून. या ठिकाणी असं सांगायचं आहे. आता पुढचा विचार आपण करू बाकीच आणखीन, की त्यामध्ये हे सगळं याच्यावर जो काही व्यवहार असेल तर तो ईश्वराची सृष्टी असो, हा झाला समष्टी. आणि जीवाचं म्हटलं तर अज्ञान अवस्थेपासून मोक्षापर्यंतचा जो काही व्यवहार असेल तर नव्हे नव्हे गुरूंना शरण जाणं, गुरूंची सेवा करणं, त्यांच्याकडून ज्ञान संपादन करणं, इथपर्यंतचा व्यवहार हा सगळा व्यवहार मायेतलाच आहे. हा सुद्धा माहितला. ईश्वराची समष्टी दृष्टीनं पाहायला गेलं तर सृष्टीची उत्पत्ती स्थितीलय हाही मायेतला आहे. आणि जीवाचा असणारा अज्ञान दशेतला असो किंवा ज्ञान अवस्थेपर्यंतचा, बंधापासून मोक्षापर्यंतचा जो काही व्यवहार आहे हा सगळा मायेमधला आहे. गुरु आणि शिष्य आपण पाहणार आहोत. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपण असं गती अथवा अधोगती, हा सगळा विचार दुपारी करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. स्वर अवघे जेणे पापनासे, अवघे जेणे पापनासे, अवघे जेणे पापनासे, अवघे जेणे पापनासे, ते आसे पंढरीसी, ते आसे पंढरीसी, पंढरीसी गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. ते आसे पंढरीसी, ते आसे पंढरीसी, पंढरीसी गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला गात जागा,
गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा अवघी सुखाची चराशी अवघी सुखाची चराशी पुंडलिकासी ओळली पुंडलिकासी ओळली ओळली गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा पुंडलिकासी ओळली पुंडलिकासी ओळली ओळली गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा तुका म्हणे जवळी आले तुका म्हणे जवळे आले तुका म्हणे जवळी आले तुका म्हणे जवळे आले उभे ठेले समचरणी उभे ठेले समचरणी समचरणी गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा उभे केले समचरणी उभे ठेले समचरणी समचरणी गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला आ आ प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला आ आ
प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला हा 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 प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुका भानुदास एकनाथ 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 तुकाराम 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 पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय।